जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे एस-पी-पी एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण एम.कॉम पार्ट सेकंड सेमिस्टर फोर्थ 2024 क्रेडिट पॅटर्नमधील फॉरेन ट्रेड पॉलिसी, ज्याला आपण एफ-टी-पी म्हणतो, आणि एन्व्हायरमेंटल, सोशल अँड गव्हर्नन्स अश्युरन्स या विषयाबाबत आपण क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर स्टडी पर्पज आपण बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहित आहे की फॉरेन ट्रेड एफ-टी-पी अँड ई-एस-जी ॲश्युरन्स या विषयाची विद्यापीठाची परीक्षा 70 मार्काची होणार असून यासाठी तुम्हाला 3 तासाचा टाईम ड्युरेशन आहे. 70 पैकी तुम्हाला पासिंगसाठी 28 मार्क पाहिजेल आणि या विषयाची क्वेश्चन पेपर फक्त आणि फक्त इंग्रजी माध्यमातून आपणापर्यंत येणार आहे. यामध्ये क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट बघण्यापूर्वी नेहमी पद्धतीने तुम्हाला काही महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे. पहिली जी काही इन्स्ट्रक्शन आहे ते म्हणजे क्वेश्चन पेपरमध्ये टोटल 6 प्रश्न विचारले जातील. त्यातील पहिला आणि 6वा जो काही प्रश्न आहे तो तुम्हाला कंपल्सरी सॉल्व्ह करायचा आहे. तर रिमेनिंग जे काही क्वेश्चन्स आहेत त्यापैकी कोणतेही 3 प्रश्नाची उत्तरं तुम्हाला लिहायची आहे. ओके. यामध्ये तुम्हाला क्वेश्चन 1 जो काही आहे तो फिल इन द ब्लँक 6 मार्काला असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन 2nd, 3rd, 4th आणि 5th हे प्रत्येक चॅप्टरवरती एक ब्रॉड क्वेश्चन तुम्हाला 18 मार्काला असणार आहे. ओके. तर यामध्ये कोणतेही 3 प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे. ओके. यापैकी म्हणजे 3 जर का प्रश्न सॉल्व्ह केले तर 18 त्रिक 54 मार्क त्यामध्ये तुम्हाला दिसून येतील. म्हणजे तिथे 54 मार्क आणि 1 नंबर क्वेश्चनला 6 असे 54 आणि 6 60 मार्क दिसून येतील. तर क्वेश्चन नंबर 6 ला तुम्हाला 10 मार्कासाठी राइट शॉर्ट नोट्स असणार आहे. 4 पैकी कोणत्याही 2 शॉर्ट नोट्स तुम्हाला लिहायच्या आहेत. प्रत्येक शॉर्ट नोट्स तुम्हाला 5 मार्कासाठी आहे म्हणून 5 दुने 10 मार्कांसाठी ते 5 दुने 10 मार्कांसाठीचा हा प्रश्न असणार आहे. असे मिळून टोटल 70 मार्कांचा हा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट तुमचा असणार आहे. आता आपण ब्रॉड क्वेश्चन कोणते विचारले जाणार आहे, त्यावरती आपण नजर टाकूया. हेच विचारले जातील किंवा यालाच अनुषंगिक दुसरे काही प्रश्न विचारले जातील. ओके. यामध्ये तुम्हाला पहिल्या चॅप्टरवरती जो काही प्रश्न आहे, डिफाईन द टर्म ऑफ फॉरेन ट्रेड पॉलिसी किंवा एक्सप्लेन फॉरेन ट्रेड पॉलिसी आणि एक्सप्लेन इन डिटेल्स इट्स कंटेंट अँड स्कोप ऑफ फॉरेन ट्रेड पॉलिसी 2023 अशा पद्धतीने हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. यातील कदाचित स्कोप किंवा कंटेंट हे शॉर्ट नोट्सला पण विचारले जाऊ शकतात किंवा नुसतं फॉरेन ट्रेड पॉलिसी असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके. आता दुसरा जो काही प्रश्न आहे तो देखील पहिल्या चॅप्टरवरती जर पहिला नाही विचारला तर हा दुसरा विचारण्याची जास्त शक्यता आहे. ते म्हणजे एक्सप्लेन द प्रोव्हिजन रिगार्डिंग इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट्स अंडर फॉरेन ट्रेड पॉलिसी. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. हे दोन्ही प्रश्न तुम्ही ब्रॉड क्वेशनला विचारून ठेवा. नेक्स्ट आहे एक्सप्लेन इन डिटेल्स अबाउट ई-पी-सी-जी, ज्याला आपण एक्सपोर्ट प्रमोशन कॅपिटल गुड्स असं म्हणतो. या स्कीम बाबतीत डिटेलमध्ये माहिती द्या, असा हा प्रश्न विचारला जाईल, जो चॅप्टर नंबर 2 वर आधारित आहे. 2 वर आधारितच एक महत्त्वाचा आणखीन प्रश्न, तो म्हणजे डिफाईन द टर्म ऑफ डीम्ड एक्सपोर्ट आणि स्टेट इट्स जनरल प्रोव्हिजन अँड इट्स एडवांटेजेस. ओके. ओके. हा एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला चॅप्टर नंबर 2 वर विचारला जाईल. नेक्स्ट आहे व्हॉट इज ई-एच-टी-पी? दॅट इज द इलेक्ट्रॉनिक हार्डवेअर टेक्नॉलॉजी पार्क अँड स्टेट इट्स फीचर्स. हा 3 नंबरच्या चॅप्टरवर आधारित आहे. पण मला नाही वाटत की हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. बट याला आधारित जो काही प्रश्न आहे तो म्हणजे एक्सप्लेन इन डिटेल 17 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. जे काही सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहे, अशा 17 गोलची माहिती डिटेल्समध्ये एक्सप्लेन करा. नंतर आहे एक्सप्लेन द पिलर्स ऑफ सस्टेनेबिलिटी अँड एलिमेंट्स ऑफ पिलर्स ऑफ सस्टेनेबिलिटी. ओके. म्हणजे एलिमेंट्स एकतर एक्सप्लेन करा किंवा नुसतं पिलर्स ऑफ सस्टेनेबिलिटी सांगा. मी हा प्रश्न तुम्हाला शॉर्ट नोट्सला पण दिलेला आहे. तुम्ही पिलर्स ऑफ सस्टेनेबिलिटी हा 100% करून ठेवा. ओके. त्यानंतर पुढचा जो काही प्रश्न आहे तो आहे एक्सप्लेन द पर्पज अँड सिग्निफिकन्स ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. ओके. हा जो काही प्रश्न दिलेला आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलच्या रिलेटेड, एकतर तुम्हाला 17 सस्टेनेबल गोल्स किंवा पर्पज अँड सिग्निफिकन्स ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स हे 2 अत्यंत महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला चॅप्टरवर विचारले जाणार आहे. नेक्स्ट आहे एक्सप्लेन इन डिटेल्स इव्हॅल्युएशन ऑफ ई-एस-जी. आपल्या सब्जेक्ट्समध्येच नाव आहे एन्व्हायर्नमेंट, सोशल अँड गव्हर्नन्स इन इंडिया. ओके. म्हणजे तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारला जाईल एक्सप्लेन इन डिटेल्स इव्हॅल्युएशन ऑफ ई-एस-जी
इन इंडिया. ओके. नेक्स्ट आहे लास्ट नंबर चॅप्टरवर तो म्हणजे व्हॉट इज BRSR, दॅट इज द बिझनेस रिस्पॉन्सिबिलिटी अँड सस्टेनेबिलिटी रिपोर्टिंग अँड स्टेट इट्स ऑब्जेक्टिव्ह अँड फॉर्मॅट. लास्ट आहे यालाच अनुषंगिक एक्सप्लेन 9 प्रिन्सिपल्स ऑफ BRSR, दॅट इज द बिझनेस रिस्पॉन्सिबिलिटी अँड सस्टेनेबिलिटी रिपोर्ट. असे महत्वाचे 11 प्रश्न तुम्हाला 4 चॅप्टर वरती दिलेले आहेत. कोणते महत्वाचे आहे हे मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन करून सांगितलेले आहे. डिटेल्स व्हिडिओ एकदा चेक करा. स्क्रीनशॉट मारून बाकीचे जे काही क्वेश्चन्स आहेत त्याची चांगल्या पद्धतीने तयारी करून घ्या. पुढे काही शॉर्ट नोट्स आहे. पहिल्या 2 शॉर्ट नोट्स पैकी एक शॉर्ट नोट्स तुम्हाला डेफिनेटली विचारली जाईल. ती म्हणजे कोणती? ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ FTP. ओके. फॉरेन ट्रेड पॉलिसीचं ॲडमिनिस्ट्रेशन कसं केलं जातं. नेक्स्ट आहे ट्रेड फॅसिलेशन अँड ईज ऑफ डुईंग बिझनेस. अत्यंत महत्त्वाची शॉर्ट नोट्स ही आहे. किंवा सायलेंट फीचर्स ऑफ फॉरेन ट्रेड पॉलिसी. हे पण 1 नंबरच्या चॅप्टरवरच आधारित आहे. 2 नंबर चॅप्टरवर आधारित टाइप्स ऑफ ड्युटी एक्झम्पशन. डिटेल्समध्ये तुम्हाला एक्सप्लेन करायचे आहे. नंतर पुढे तुम्हाला मी 5, 6, 7, 8 असे जे काही 4 महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहे, यापैकी कोणतेही एक महत्त्वाचा मुद्दा विचारला जाईल. मला असं वाटतं EOU दॅट इज द एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट स्कीम आणि सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क या दोघांपैकी एक जी काही आहे ती तुम्हाला येऊ शकते. बट जर का मागच्या परीक्षेत म्हणजे येणारे पुढची जी काही पिढी असेल किंवा पुढच्या जी काही परीक्षा आहे, जर का याच्या अगोदरच्या एक्झाममध्ये 1 नंबरची विचारली तर आता 1 नंबर सोडून तुम्ही बाकीच्या जे काही नोट्स आहेत त्या तुम्ही या ठिकाणी करून घ्या. दुसरं आहे EHTP दॅट इज द इलेक्ट्रॉनिक हार्डवेअर टेक्नॉलॉजी पार्क. मला वाटतं की ही पण विचारण्यासारखी आहे म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी 4च्या 4 दिलेल्या आहेत. त्यानंतर आहे सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क. नंतर आहे BTP दॅट इज द बायोटेक्नॉलॉजी पार्क. नेक्स्ट आहे ग्लोबल ट्रेंड्स इन सस्टेनेबल रिपोर्टिंग. अत्यंत महत्त्वाची आहे. नेक्स्ट आहे प्रिन्सिपल्स ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट. त्यापुढे दिलेली आहे ॲश्युरन्स इन BRSR. महत्त्वाची शॉर्ट नोट्स लास्ट नंबर चॅप्टरवर आधारित आहे. नेक्स्ट आहे सोशल ऑडिट स्टँडर्ड. त्याच्यापुढे आहे मेथोडॉलॉजी टू प्रोव्हाईड ॲश्युरन्स इन BRSR. ओके. त्यानंतर इनिशिएटिव्ह बाय ICAI रिगार्डिंग द FTP म्हणजे फॉरेन ट्रेड पॉलिसी इनिशिएटिव्ह. हा प्रश्न कदाचित ब्रॉड क्वेश्चनला पण विचारण्याची शक्यता आहे, की ICAIनी फॉरेन ट्रेड पॉलिसीच्या बाबतीत काय-काय इनिशिएटिव्ह घेतले. तर डिटेल्समध्ये तुम्हाला विचारले जातील. ओके. नंतर पिलर्स ऑफ BRSR रिपोर्टिंग. मी मगाशीच तुम्हाला सांगितलेलं होतं, की पिलर्स बाबतीत मी सेपरेट क्वेश्चन टाकलेला आहे. तो हा क्वेश्चन आहे. तर या पद्धतीने आपण या विषयांचे क्वेश्चन पेपरचे फॉर्मॅट आणि इम्पोर्टंट क्वेश्चन्स आपण बघितलेले आहे. बाकीच्या विषयांचे जे काही क्वेश्चन पेपरचे फॉर्मॅट आणि इम्पोर्टंट क्वेश्चन्स आहेत ते आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटतील. प्रोजेक्ट रिपोर्ट कसा करायचा डिटेल्समध्ये आपण सर्व माहिती दिलेली आहे. तुमच्या मनामध्ये जर काही शंका असेल तर निश्चित चॅट बॉक्समध्ये मेन्शन करा. बाकीच्या विषयांचे देखील व्हिडिओ तुम्हाला परीक्षेपूर्वी भेटून जातील. पुन्हा भेटूया. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा. आपल्या महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. टेलिग्राम चॅनलला सहभागी व्हायला विसरू नका आणि YouTube चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.